नमस्कार मित्रांनो, आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। चला आपण थोडी या शेतीची माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, मी अनेक शेतकऱ्यांचं, अनेक तज्ञ लोकांचं कृषीच्या माध्यमातून संवाद आणि इतर मीडियाच्या माध्यमातून किंवा बातमीच्या माध्यमातून किंवा अनेक गोष्टी आहे ज्या सोशल मीडियाच्या त्या माध्यमातून मी ऐकलेलं होतं की शेतीमध्ये काहीतरी बदल करायचा। मग नेमकं काय करायचं? तर मित्रांनो, ह्यावर्षी मी 1 एकरमध्ये तूर लागवड केलेली आणि ही तूर हे पूर्ण मालामाल, म्हणजे याची व्हरायटी, प्रजात मालामाल आहे। पण मित्रांनो, ही तूर आहे आता जवळजवळ म्हणजे 10 जून 2025 रोजी लागवड केली आणि आजचा विचार जर केला तर आता कंप्लीट येत्या 10 तारखेला याला 2 महिने पूर्ण होईल, जून, जुलै, ऑगस्ट। पण मित्रांनो, आम्ही त्यानंतर लागवड केल्याच्या नंतर 1 जुलैमध्ये मागच्या महिन्यात याची शेंडे खुडायची पद्धत म्हणजे अवलंबली आहे। अनेक शेतकरी सांगतात, हे बघा मी इथे शेंडा खुडलेला आहे, मी दिसते का? हा बघा, त्यानंतर इथे पण आहे। म्हणजे शेंडा खुडण्याचे फायदे अनेक आहे। मागील वर्षी तूर लागवड केली तर ती सगट निस्ती वाढत गेली, पण यावर्षी शेंडा खुडल्यामुळे आणि मी आता परत म्हणजे उद्यापासून शेंडा खुडायचा आहे खास करून, कारण उद्याची तारीख आहे मी हे ठेवली। तर आता हे बघा, मी आता शेंडा खुडतोय आणि शेंडा खुडल्याच्या नंतर आता आपण अनेक शेतकरी सांगतात का शेंडे खुडल्याच्या नंतर खूप मोठा बदल होतो। मी पण केला, कारण मला तो अनुभव आलेला आहे। शेंडे खुडल्यामुळे ह्याचा डेरा खूप वाढलेला आहे। म्हणजे जवळजवळ आपण एखादा फुलांचा गुच्छ, बुके तयार करतो त्या पद्धतीने याचं बहार झालेला आहे। आणि म्हणजे सांगायचं तर शेंडा खुडल्यामुळे तुरीचा बहार तर झालाच झाला, पण याची जी काडी ती चांगली मजबूत होते, कारण पोषक आणि स्टम मजबूत म्हणता येईन असं। तर अशा पद्धतीने आपण हे करतो। आणि हे बघा, मी आता ह्या झाडाचे शेंडे खुडवलेले आहे म्हणजे पूर्णपणे। तर असेच आपण आता पुढेही खुडणार आहोत उद्या, आणि मी याचे एक खुडतोय या झाडाचं आहे। आता मला भरपूर वेळ लागणार आहे, कारण आता हे झाड भरपूर वाढलेले आहे। तर हे बघा, आपण आता इथे बी शेंडा खुडून टाकूया। तर याचा आपल्याला नक्कीच येणाऱ्या डिसेंबर जानेवारीमध्ये ज्यावेळेस आपण तूर पूर्णपणे सोंगणी करणार आहे, ज्यावेळेस आपल्याला शेंगा लागतात त्यावेळेस एकदा फवारणी घ्यावा लागेल त्यानंतर। पण आपण आता जे शेंडे खुडतो याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे पूर्णपणे, कारण मी ऐकलेले आणि भरपूर शेतकरी शेंडे खुडून आपल्या तुरीचं उत्पन्न आणि तुरीची वाढ कमी करून डेरा कसा भेटेल तुरीला याच्यावरती जास्त फोकस करतात। तर मी पण तो प्रयत्न करतोय, जेणेकरून अजून उत्पन्न काय असतं, शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन पीक लागवड करतो आणि बदल करण्याचा प्रयत्न करतो। फक्त त्याला योग्यरित्या मार्गदर्शन, सहकार्य आणि वेळ, म्हणजे ज्या दिवशी अनेक परंपरेनुसार म्हणजे अनेक दिवस आपण शेती करून जो अनुभव येतो तोच त्या अनुभवातून मी हे प्रयत्न म्हणजे गेल्या मी 6-7 वर्षापासून शेतीकडे वळलो आहे। जास्त काही नाही, शेतीमध्ये 50% आणि इतर कामात 50% लक्ष असतं। पण आता हे शेंडे खुडून मी बघू, तुम्हाला सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये बी। पण मित्रांनो, आपले माणसं या यूट्यूब चॅनलला एक शेतकरी पुत्र म्हणून मी तुमच्यापर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे। तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुमच्यामुळे मलाही आनंद मिळेल, कारण प्रतिसाद वाढेल, माझा उत्साह वाढेल
आणि शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, कारण त्याला टेकवणं तुमच्या हातात आहे. कारण अन्नाशिवाय म्हणजे बाजरीची भाकर असेल, गव्हाची पोळी असेल, ज्वारीची भाकर असेल आणि कडधान्य डाळी ह्या आपल्याला जीवनावश्यक आहे, शरीरासाठी पोषक आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जगण्यासाठी मदत करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.